बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार। जन तन धन केले तृणाही समान। लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा। लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार। विठ्ठला 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 प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून याता काय मा जीवानी मानेल संतासे अरंदवो चित्तासे अपुलिया मा जीवानी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोके तो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक लागी सेवक झालो तुम चाला गेलो चरणात तुम चाला गेलो चरणात
लागलो निज चरणा. अहो स्वामी तुक या देवा या वर्ण करावा अवेरू. योंत प्रविश्य मम वाच मिमं प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सुधामना. अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मार्मिक असा अभंग आहे. अभंगावर चिंतन करत असताना या ठिकाणी वैकुंठवासी पार्वतीबाई हरिभाऊजी बंडे पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्याकडे या ठिकाणी सेवा आली आहे. या ठिकाणी सर्व आमच्या लातूर जिल्ह्यातील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील सर्व असणारी दिग्गज गायक वादक मंडळी या ठिकाणी आले आहेत. आमचे आदरणीय बळीभाऊ असतील, इकडं काका असतील, बाबा असतील, आमचे माऊली असतील, राजेभाऊ महाराज असतील. आणि महत्त्वाचे गोष्ट की या परिसरातील आमचं मळवटीकर सर्व भजनी मंडळ त्या ठिकाणी असेल. माझे सहकारी आमचे मृदंगाचार्य तुकाराम महाराज असतील आणि आदरणीय आमचे वयोवृद्ध त्या ठिकाणी भाऊ. परिसरातील सर्व गायक वादक मंडळाच्या सर्वांच्या योगदानामधून हा या ठिकाणी असणारा 1 दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी घडतो आहे. वारकरी संप्रदायामध्ये कार्यक्रम म्हणत नाहीत बाबा. आमचे गुरुवर्य गिरी महाराज राहिले नाही का? नाही तुम्ही राहिले तरी काय हरकत नाही. सध्या देसाईचं आणि गोसाईची युती आहे त्याच्यामुळं मग या प्रकारानं सर्व हा असणारा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही चिंतन सेवा आहे. मला अभंग घ्यायचा होता आईशी जोडी करा रामकंठी धरा. पण काय झालं जवळजवळ माझे 32 ते 33 कीर्तनं यूट्यूबला झालेत आणि त्याच्यामध्ये आईशी जोडी करा झालं. त्याच्यामुळं मी मला आपलं डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून हा अभंग पुन्हा घ्यावा लागला. विठाला आज या ठिकाणी सहकार्य ज्यांचं घडतं आहे महाराष्ट्रामध्ये. आपल्याला हे कीर्तन कधी जर ऐकू वाटलं तर ते पुन्हा ऐकण्याकरता माझे सहकारी आमचे अभंगवाणी हे जे असणारं चॅनल बरोबर आहे ना. हां तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे शूटिंग करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. नवोदय आपल्या मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे अभंगवाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करते. यथायोग्यरीतीनं अभंगाचं चिंतन गोड मांडण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो. ज्यांच्या घरातील वडे जातात त्या घरामधलं गांभीर्य जात असतं आणि ज्या घरातील आई गेली त्या घरातली माया त्या ठिकाणी निघून जात असते. जगद्गुरु तुकोबाराय 2-3 प्रमाणानं त्या ठिकाणी सांगतात. अनेक जरी भाऊ आपण तीर्थ केले तरी एका तीर्थाची बरोबरी मात्र कोणत्याही बाकीच्या तीर्थाला येत नाही. जगद्गुरु तुकोबारायनं विचारलं म्हणले महाराज आम्ही अनेक तीर्थ केले पण अनेक तीर्थ केल्यानंतर जर पंढरपूरला जर नाही गेलात तर सर्व जरी तीर्थ केले पण पंढरपूरला जर गेला नाहीत तर तुम्हाला त्या तीर्थाचं पुण्य पदरात पडेल का नाही सांगता येत नाही. अवघ्याची तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखील अवघीच पापे गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील अवघी असंता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या प्रकारानं महाराज त्या ठिकाणी सांगतात. तसं सगळ्यात मोठं वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ जर कोणतं असेल तर ते एकच तीर्थ आहे आणि ते जर तीर्थ कोणतं असेल तर आई वडील हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. हे मला सांगायचं आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोणकी जय या प्रकारानं त्यांचं पुण्यस्मरण आपण त्या ठिकाणी करतो आहे. आमच्या वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले यांच्या शब्दात सांगतो आणि अभंगामध्ये मी त्या ठिकाणी प्रवेश करतो. तुकोबाराय म्हणतात जसं या मृत्यूलोकामध्ये येण्याला जशी किंमत आहे तशी या मृत्यूलोकामधून जाण्याला सुद्धा किंमत आहे. संत महात्म्याच्या येण्यालाही किंमत होती आणि वेळ आली की त्यांच्या जाण्यालाही किंमत होती. भगवंताच्या मृत्यूलोकामध्ये येण्यालाही किंमत आहे आणि भगवंताच्या त्या ठिकाणी जाण्यालाही किंमत आहे. पण आपल्या येण्यालाही किंमत नाही आणि आपल्या जाण्यालाही किंमत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी जो प्रयत्न केला ना फक्त तो एकाच गोष्टीकरता प्रयत्न केला. माझा जो असणारा शेवट आहे ना तो शेवट येता योग्यरीतीनं व्हावा हीच वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचा आहे. विठाला
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. प्रमाण गोड दिलं. एक गोष्ट सांगायची राहिली. या गावात कीर्तन करत असताना माझं कमीत कमी 10 ते 11 वर्षानंतरचं ही कीर्तन आहे. काका किती वर्ष झालं? 11 वर्ष झालं असेल. 10 ते 11 वर्ष. मला 7वा दिवस दिला होता सप्ताहामध्ये. बाकीच्या सर्व गावांना कीर्तन होतात, पण इथं मात्र चाटे महाराजांमुळं मला येण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. मला वाटते पुण्याला सुद्धा कंपनीत कामाला घेतल्यानंतर 1-2 वर्षाचा गॅप मारतात, पण या गावानं 11 वर्षाचा गॅप मारला मला. नाही, तुमची चूक नाही. सध्या देशमुखाच्या गाद्या धोक्यात आहेत. विठाला याजसाठी केला होता टास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. तुक अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयाती स्मदभावम याती नात्यत्र संशया. अंतकाळी ज्याच्या नामाले मुका तुका म्हणे सुका पार नाही. या दृष्टिकोनातून आपण शरीर जातात सोडत असताना आपल्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण येणं हे वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग जगद्गुरू तुकोबाराने विचारलं, म्हणले महाराज प्रत्येकावरच प्रत्येकाच्या शरीरावरच काळाचा घाला पडतोय, मग आमच्या पडणार का? तुकोबाराने सांगितलं, तुमचा भगवंत जर बलवान असेल, बळवंत असेल, तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी परिणाम असा झाला. वडिलाचे जे असणारे सर्व गुण आहेत ना, ते मुलामध्ये त्या ठिकाणी जसे आल्याशिवाय राहत नाहीत, तसं आमचा जर वडील जर त्या ठिकाणी भगवान परमात्मा असेल, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल येविन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. भगवंत जर आपला आईबाप असेल तर त्याची असणारी सर्व ताकद त्या ठिकाणी आपल्याकडं का आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात, बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बलवान झालो. मग काय केलं तर वारकरी संप्रदायामध्ये ज्या गोष्टीचा तुम्ही त्याग कराल त्या गोष्टी तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये मिळाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्ही काय केलं? लाताळीला संसार. तुम्ही बलवान म्हणजे काय बलवान झालात? तुकोबाराय म्हणतात, या संसाराचा आम्ही त्याग केला, नवे नवे हा संसार लाथाळून लावला. आता कोणता संसार होता, उर्मी किती होत्या, याचं वर्णन पुढे मी त्या ठिकाणी करेल. मग त्याग करत असताना संसाराचा केला, पण त्याच्यामध्ये अंतर्गत काम कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या? तुकोबाराय म्हणतात, जन तन धन केले तृणाही समान. याच्यावर ज्यानं विजय मिळवला, जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, आम्ही काय केलं? मुक्तीच्या सुद्धा डोक्यावर पाय ठेवण्याचा प्रयत्न. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. ह्या अभंगाचं तात्पर्य. विठाला आता एक 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे बळ आहेत. एक असणारं नामाचं बळ आहे, दुसरं असणारं कामाचं बळ आहे, एक असणारं भक्तीचं बळ आहे, एक असणारं प्रेमाचं बळ आहे, आणि एक महाराज म्हणतात काळाचं जे बळ आहे ना, सगळ्यात प्रत्येकजण या मृत्यूलोकामध्ये जो जो आला ना, कुणी लवकर जाईल, कुणी उशिरा जाईल, पण प्रत्येकाचं जाणं हे त्या ठिकाणी निश्चित आहे. काय जगद्गुरू तुकोबारायसारख्या संत महात्म्याने गोड प्रमाणे दिले. तुकोबाराय म्हणतात, ज्या भगवंतानं आपल्याला शरीर दिलं ना, त्याला सुद्धा एक ना एक दिवस भाऊ जावं लागतं का नाही? आमचे गुरुवर्य संदीपान महाराज एक उदाहरण देतात. भाऊ ते उदाहरण काकाजी देतो मी. महाराज त्या ठिकाणी म्हणतात, प्रत्येकजण जातो. कोणपर्यंत? आत्तापर्यंत अनेक जण गेले, आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जाणं हे निश्चित आहे. जाण्याची वेळ माणसाची ठरलेली आहे, जाण्याचं कारण त्या ठिकाणी ठरलेलं आहे, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी ठरलेलं आहे. सगळ्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला, पण अजून या खात्यात भ्रष्टाचार झालेला नाही, हे लक्षात घ्या. मग तुकोबाराने विचारलं, महाराज कोण कोण जाणार हो? तुकोबाराय म्हणतात, ज्यानं आपल्याला शरीर दिलं त्याला सुद्धा जावं लागतं. विठाला विठाला
नामाचं उत्तर गुरुवर्य महाराज देत असतात. ज्यावेळेला नदीला पाणी आलं, नदीला पाणी आल्यानंतर त्या ठिकाणी उंट निघाला त्या पाण्यातून, आणि उंट जात असताना तितक्यात तो उंट बुडाला. तो बाहेर पुढे आला. आल्याबरोबर एक शेळी गाठ पडली आणि त्या शेळीने विचारलं, दादा कुठून आलात? त्याने सांगितलं, या पाण्यातून आलो. किती पाणी होतं? म्हणले, मी सुद्धा वाहून जात होतो, पण कसा तरी वाचून अलीकडं आलो. त्यावेळेला त्या शेळीनं त्या उंट दादाला विचारलं, म्हणले, दादा माझ्या कमरेला पाणी लागेल का? हा बोला की. ती काय म्हणली, माझ्या कमरेला पाणी लागेल का? त्यावेळेला त्या उंटानं सांगितलं, जिथं मी बुडून जातोय तिथं तुझी काय कथा? तिथं ज्यानं शरीर दिलं त्याला जर मरावं लागतं तर तुमची आमची काय कथा? महाराज म्हणतात, याचा अर्थ असा होतो, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शिने पुण्यमृत्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामाला भन्ते. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. त्यांना सुद्धा या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. एक एक बळ सांगतो आणि अभंगामध्ये त्याचा प्रवेश करतो. पहिलं असणारं जर बळ कशाचं असेल तर ते नामाचं बळ आहे. कितीही मोठं पाप असू द्या, कायिक वाचिक मानसिक कळत आणि न कळत वेगवेगळ्या प्रकारचे जरी पाप असतील, पण माझ्या भगवंताचं नामस्मरण केलं की त्या नामस्मरणानं कितीही मोठं असलेलं पाप जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तनाचा धन पंचोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. संकीर्तन नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आमचे वारकरी फडकरीचे आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची एक परंपरा आहे. एखाद्यानं प्रमाण दिलं की त्याचं उत्तर देत देत महाराजांना कीर्तनाचा अभंग सोडवायचा. याला म्हणायचं बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, हे की नाही. तुम्ही प्रमाण दिलं जळतील पापे जन्मांतरीचे, एखाद्या प्रमाणाचं उदाहरण डबल येईल, पण काळेसाहेब सहज बोलून जातो. कडब्याची गंज असते बरं का दादा, त्याच्यामध्ये किती पेंड्या असतात? 1000 1500 2000, हां बरोबर, 1000 1500 पेंडे असतात. मग ती कडब्याची गंज जर पेटवून द्यायची असेल तर किती काड्या आणाव्या लागतात? हा बोला की, तुमच्या प्रमाणाचं उत्तर आहे ते. किती जरी पेंड्या असतील पण एका काडीनं हजारो पेंड्या जळून जातात. तसं कितीही मोठं पाप असू द्या, जळतील पापे. हेच सोडा, तुकोबाराय जसं म्हणतात तसं ज्ञानोबाराय म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाची क्षणमात्रे. देवाचं नामस्मरण केलं की ते पाप जातं. म्हणजे याचा अर्थ याला म्हणायचं नामाचं बळ. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाचं कोणतं असेल तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात, महाराज म्हणतात कामाचं बळ. जरा माफी मागून सांगतो, याची शूटिंग होते काकाजी भाऊ. वारकरी संप्रदायामध्ये आपण कीर्तन किती गोड करतो, आपण किती मुद्दे महत्त्वाचे सांगतो, याच्यापेक्षा वारकरी संप्रदायामध्ये आचरणाला फार मोठी किंमत आहे. एक लक्षात घ्या, आपण एखादी गोष्ट तुमची दर 1-2 लाखाची 10 लाखाची जर हानी झाली तर ती हानी तुम्हाला एखाद्या वेळेला भरून काढता येईल. पण ज्या दिवशी तुमचं चारित्र्य हानी झालं त्यावेळेला मात्र ते कशानं भरता येणार नाही. विठ्ठला आपल्यावर त्या ठिकाणी सर्वात मोठी जबाबदारी आहे. गुरुदेव महाराज सांगत असतात, एखादा शिक्षक जर बिघडला तर 10-5 विद्यार्थी बिघडतील. एखादा इंजिनियर जर बिघडला तर एखादी इमारत पडेल. पण ज्या दिवशी धर्मप्रचारकच बिघडेल त्या दिवशी मात्र धर्माचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्यावर वारकरी संप्रदायाची जबाबदारी आहे. आमच्या वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज त्यांच्या जीवनातला एक प्रसंग बाबा सांगतो मी. ज्यावेळेला बंकट स्वामी महाराज काकडा करायचे त्यावेळेला बालगंधर्व त्या ठिकाणी काकडा ऐकण्याकरता यायचे. आणि काकडा ऐकायला येत असताना एक दिवस सर्व स्वामीचे शिष्य एकत्रित झाले आणि स्वामीला म्हणू लागले, स्वामीजी बालगंधर्व जर आपलं भजन ऐकायला जर येत असतील बोला की, तर त्यांचं ऐकायला आपण जायला काय किंवा बघायला काय हरकत आहे, जायला काय हरकत आहे. त्यावेळी बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं, मी जर तिकडं जर गेलो तर माझ्या पाठीमागे येणारा सर्व समाज बिघडल्याशिवाय
राहणार नाही. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरुजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदून अनुवर्तते. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. याचा अर्थ वडील कोण आहेत आपले? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो तेने जे पंते चालू जाता. तेने जे पंते चालू जाता. 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 तेने पंते चालू जाता. तेने पंते चालू जाता. तेने चालू जाता. न पडे गुंता खोटे काही. न पडे गुंता खोटे काही. पंथे चालू जाता. पंथे चालू जाता. पंथे चालू जाता. पडे गुंता खोटे काये. न पडे गुंता खोटे काये. चालू जाता. पंथे चालू जाता. पंथे चालू जाता. नीती पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही. पंथे चालू जाता. न पडे गुंता तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे खाई. संत महात्म्याने जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होत नाही. एक सांगितलं नामाचं बळ, दुसरं असणारं कामाचं बळ. जोपर्यंत मांजराला उंदीर दिसत नाही तोपर्यंत बोला की जरा हां मांजर शांत आहे. एकदा का त्या मांजराला उंदीर दिसला रे दिसला की त्या ठिकाणी मांजर धाव घेतल्याशिवाय राहत नाही. त्या प्रकारानं जोपर्यंत विषय दिसत नाहीत तोपर्यंत हे इंद्रिय शांत आहेत. एकदा का त्या इंद्रियाला विषय दिसले रे दिसले की इंद्रिय त्याच्याकडं धाव घेतल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ असा होतो उतार दिसलं की उतार असलं की पाणी धावल्याशिवाय राहत नाही. पारवी दिसली की पारवा धावल्याशिवाय राहत नाही. आणि विषय दिसल्यानंतर इंद्रिय धावल्याशिवाय राहत नाही. पण महाराज म्हणतात काय काय करीतो या मना परे नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना किंवा विटंबना पतना नेऊ आदरिले. पण जगामध्ये अशी एकच व्यक्ती आहे की त्या व्यक्तीच्या समोर अनेक त्या ठिकाणी विषय आले पण त्या विषयावर लात मारण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याच्याकरता दोन उदाहरण देतो. आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून आणली बरोबर. आणि आणल्यानंतर ज्या वेळेला त्यांना सांगितलं महाराज तुम्हाला एक खास भेट. यांना वाटलं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्यांनी काय केलं तिची बोळवण केली आणि सन्मानानं त्या ठिकाणी ती सून परत पाठवली. याचा अर्थ असा आहे हे झालं छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. आपण जर पाहिलं तर आज मंदिरावर कळस आणि दारात जर तुळस आणि स्त्रियांच्या कपाळाला जर कुंकू कोणामुळे दिसत तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे दिसते. हे लक्षात घ्या त्यांच्यामुळे दिसते. याचा अर्थ असा होत असतो. आणि त्याच्यापुढे जर आपण जर पाहिलं तर जगद्गुरू तुकोबारायकडं जगद्गुरू तुकोबारायकडं नास्तिक लोकांनी स्त्री पाठवली. पण आमच्या जगद्गुरू तुकोबारांनी एकच गोष्ट सांगितली जाई वो तुम्हात न करी दया. जाई वो तुम्हात न करी दया. आम्ही विष्णुदास कैसे नो. आम्ही विष्णुदास कैसे नो. आई वो तू
करे सायास आम्ही विष्णुदास तैसे नव. आणि वर्तमान काळात उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. महाराज त्या ठिकाणी म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं आपण. जगद्गुरु तुकोबारायचं त्या ठिकाणी उदाहरण दिलं. आणि तिसरं उदाहरण देत असताना ते उदाहरण देतो स्वामी विवेकानंदाच्या जीवनामध्ये ज्यावेळेला धर्म परिषदेकरता शिकागोला गेले आणि गेल्यानंतर महाराजांचं व्याख्यान ऐकलं. आणि ऐकल्यानंतर एक स्त्री तरुण स्त्री ज्यावेळेला प्रसन्न झाली स्वामी विवेकानंदांना सांगितलं, म्हणले महाराज तुमच्यासारखा मुलगा मला व्हावा असं माझी इच्छा आहे. त्यावेळेला स्वामी विवेकानंद होते. मी सांगतो भगवी वस्त्र झालं म्हणजे संन्यासी झाला असं नाही. जोपर्यंत त्याचं अंतकरण भगव होत नाही तोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये त्याला संन्यासी म्हणता येत नाही. मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पाहता तो संन्यासी जा निरंतर. तो वारकरी संप्रदायातला संन्यासी आहे. स्वामी विवेकानंदाच्या समोर आल्याबरोबर त्या स्त्रीनं सांगितलं तुमच्यासारखा मुलगा मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. स्वामी विवेकानंदांनी एका क्षणात त्याचं उत्तर देऊन टाकलं. ते म्हणले काय म्हणता? तुमच्यासारखा मुलगा मला व्हावी अशी माझी इच्छा आहे. ते म्हणले असं करा ना, मला तुमचा मुलगा समजा ना, मला तुमचा मुलगा समजा ना. ही वारकरी संप्रदायाची असणारी एक परंपरा आहे. या दृष्टिकोनातून परमार्थामध्ये मनुष्य आला याला किंमत नाही, परमार्थामध्ये टिकला याला वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी किंमत आहे. मी कशाकरता सांगतो, कामाचं बळ, कामावर सुद्धा विजय मिळवण्याचं काम संत महात्म्याने त्या ठिकाणी केलं. एक असणारं नामाचं बळ, दुसरं असणारं कामाचं बळ आणि तिसरं जे असणारं बळ आहे ते भक्तीचं बळ. भक्तीच्या बळानं काय होतं, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा पांडवा ज्ञानदेव बने व्यासाच्या पांडवा घरे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आगोना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव बने व्यासाची आगोना, द्वारकेचा राणा पांडवा घरे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची कुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरे. काय करावं, तुम्ही दोघं तिघांनी मला एक एक चाली जरी त्या ठिकाणी दिल्या बरं का तरी बरं होईल. आता पण काय करावं, आमचा आता 7 पट्टीत सोर लागत नाही. भाऊ म्हणतील तुमचा सोर लागत नाही, मी म्हणणार तुमची पेटी बरोबर नाही, हे की नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हे जे असणारं कशाचं बळ आहे, हे नाव महाराज त्या ठिकाणी म्हणतात प्रेमाचं बळ. भगवान परमात्मा वैकुंठात राहणारा पण संत महात्म्यामुळं त्या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये येतो. याचा अर्थ असा आहे, महाराज त्या ठिकाणी म्हणतात भक्तीचं प्रेमाचं त्या ठिकाणी हे बळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बळ जर कोणतं असेल तर ते म्हणतात काळाचं बळ. याच्याकरता उदाहरण देतो ना, अभंगात प्रवेश करतो. भोगे रोग भयम कुले च्युते भयम वित्ते नूरपालात भयम. प्रत्येकाच्या पाठीमागं भय लागलंय, कोणी असू द्या, प्रत्येकाला या मृत्यूलोकामध्ये भोगे रोग भयम. ज्यानं ज्यानं भोग घेतला त्याच्या पाठीमागं रोगाचं भय. एक पैलवान असेल तर एका पैलवानाला दुसऱ्या पैलवानाचं भय. भरपूर संपत्ती असेल तर त्याला चोराचं भय किंवा राजा GST लावेल याच्याकरता त्याला भय. म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागं भय. पण एक मात्र संत महात्मे असे आहेत की त्यांना कोणत्याही प्रकारचं भय नाही. आमच्या संत महात्म्यांनी पूजेच्या ओळीमध्ये एक प्रमाण दिलं की प्रत्येकाला भय असेल हो, पण आम्ही त्या भगवंताचे दास आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला मात्र कोणत्याही प्रकारचं भय नाही. विठाला ओम हरीचा दादा काही, ओम हरीचा दादा काही, ओम हरीचा दादा
नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. एक नाटातलं प्रमाण आहे का, हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आस होनी राती उदास बळकट कास भक्तीची. जर त्या ठिकाणी भगवंताला जर भय नसेल तर त्यांच्या भक्ताला सुद्धा कोणत्याही प्रकारचं भय नाही. मग कसं नाही, मग भगवंताला तुकोबराज त्या ठिकाणी सांगतात, तुम्ही बलवान आहे ना, तुम्ही बळीवंत आहे ना, तर तुमच्या सानिध्यामध्ये आम्ही राहिलो. गुरुदेव संदीपान महाराज म्हणतात, वडिलाचं जे असणारं काही धन आहे ते दुसऱ्याला जाणार नाही. पित्याचे जे काही धन पुत्रा कोण वंचिल. या प्रकारानं महाराज म्हणतात, भगवंताला जर भय नसेल तर आम्हाला सुद्धा कोणत्याही प्रकारचं भय नाही. ही महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. बळीयाचे अंकित 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 आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंतला थाळीला संसार थाळीला संसार आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत थाळीला संसार थाळीला संसार बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, भाऊ मला आठवण झाली सहज मी सांगून जातो. बऱ्याच वेळा कीर्तनकार म्हणतात की मला काय वाटते ते मी सांगतो. आमचे बुवा म्हणायचे, तुला काय वाटते ते सांगू नको, ज्ञानोबा तुकोबराला काय वाटते हे सांग. तुला काय वाटतं ते घरी सांग, हे लक्षात घ्या. ज्ञानोबा तुकोबराला जे अभिप्रेत आहे ना ते कीर्तनकारानं सांगावं. आपल्याला अभिप्रेत आहे ते कीर्तनामध्ये सांगायची गरज नाही. लोकांना समाजाला ते माहितीच आहे. आणि या दृष्टिकोनातून महाराज म्हणतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. काय केलं हो तुम्ही, त्याच्याकरता समर्पक उत्तर त्याच्याकरता 1 2 3 देतो. आपण जर पाहिलं तर भगवान परमात्म्यानं ज्या वेळेला विद्या घेतली सांदीपानजीकडं आणि निघाले आणि जात असताना परिणाम असा झाला, गुरुजींना सांगितलं, गुरुजी मला काहीतरी तुम्ही मागा. मागा म्हटल्यानंतर मी तुम्हाला देण्याकरता तयार आहे. गुरुजींनी सांगितलं, मी तुम्हाला काही मागणार नाही. त्यांनी काही मागितलं नाही. पण ज्या वेळेला सांदीपानजीच्या पत्नीकडं महाराज त्या ठिकाणी भगवंत गेले आणि भगवंताने विचारलं, आईसाहेब तुम्हाला काही पाहिजे का. आईसाहेबांनी सांगितलं, माझा एकुलता एक मुलगा ज्या वेळेला त्या समुद्रामध्ये बुडून गेलेला आहे, गतप्राण झालेला आहे, त्याला जिवंत करण्याचं काम तुम्ही करा म्हटल्यानंतर त्याने ते केलं. आता मला सांगा, भगवंतानं गतप्राण झालेला मुलगा त्या ठिकाणी जिवंत केला, बरोबर. मग आमचे जगद्गुरु तुकोबाराय काय कमी आहेत का. जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल आणून ज्यावेळेला बसवलं आणि बसवल्यानंतर तुकोबाराय प्रत्येकाला सांगायचे, नामस्मरण करा, नामस्मरण करा म्हटल्यानंतर ते प्रेत ज्या वेळेला त्या भिंतीला बसवलेले ते मात्र नामस्मरण करत नाही. तुकोबाराने डोळे उघडले आणि त्याला सांगितलं, नामस्मरण कर म्हटल्याबरोबर लोक म्हणले, महाराज ते जडत्वाला प्राप्त झाले, चैतन्यरहित त्याची अवस्था झाली आहे, ते नामस्मरण करणार नाही. तुकोबाराने विचार केला, कीर्तनाला जर अशी काही मंडळी आली ना, अशा जर गोष्टी घडल्या तर लोकांना कीर्तनावर विश्वास राहणार नाही. मग त्याला सांगितलं, ओठ भजन कर, मेले माणूस जिथं उठवील, वेळ काळ ते ग्रासील, आता ऐशेची अवघे जन येती जाती तयापासून. आता इथं मुद्दा काय घ्यायचा, भगवंतानं जर मेलेलं मूल उठवलं तर आमच्या जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा मेलेलं मूल उठवलं. तुम्ही जर उठवता तर ते सुद्धा उठवतात. तुम्ही बलवान आहे ना, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही सुद्धा तुम्ही जे केलं त्याच्यापुढे जर पाहिलं तर आपण महाराज त्या ठिकाणी उदाहरण देत असतो की भगवंतानं गोकुळामध्ये
त्या ठिकाणी गायी सोडायच्या आणि पहाटेच्या वेळेला बैल नेऊन बांधायचे. बरोबर आहे ना. पहाटेच्या वेळेला त्या गवळणी धार काढायला बसल्या की बसल्यानंतर त्या म्हणायच्या, बघा ना काय करावं, कुणी चेटूक केलं आणि ती गाय दूध द्यायला तयार नाही. पहाटेच्या वेळेला बघितलं तर ते म्हणले काय झालं, चार स्तन होते पण त्याचं मात्र एकच झालं. कुणी चेटूक केलं काही माहिती नाही. मला सांगा, भगवंतानं बैलाचं दूध काढलं, बोला बोला, काढलं का नाही? भगवंतानं बैलाचं दूध काढलं, पण आमच्या जगद्गुरु तुकोबारायच्या मुलीनं मात्र दगडाच्या नंदीचं दूध काढलं. विठाला विठाला पूजिले नंदीचे काढिले. परिणाम असा झाला, जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेला त्यांच्या ज्या असणाऱ्या मुलगी आहेत भागीरथी त्यांना भेटण्याकरता आले आणि आल्यानंतर शेवाया बनवल्या पण त्याच्यावर दूध नव्हतं. मग समोर त्या ठिकाणी असणाऱ्या येलेश्वराच्या समोर असणारा दगडाचा नंदी होता, त्याचं दूध काढलं आणि जगद्गुरु तुकोबाराय दिलं. याचा अर्थ असा आहे, याने बैलाचं दूध काढलं ते सजीव तरी होतं पण निर्जीव असणाऱ्या नंदीचं दूध काढण्याचं काम त्या ठिकाणी त्याने केलं. याचा अर्थ बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीवंत, पुण्यवंत, ऐश्वर्यवंत, गुणवंत, भगवंत, वेगवेगळ्या पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेगे मा जीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी. मग महाराज तुम्ही बलवान झालात ही गोष्ट खरी आहे. मग वारकरी संप्रदायामध्ये त्या काय केला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे सर्वजण त्या संसाराला धरून बसतात पण त्या संसाराला लाथाळण्याचं काम मात्र आम्ही केलं. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या प्रमाणात सांगतात. लाताळीला संसार, लाताळीला
जडवर मेरा संसार केला षडूर्मीचा मार. संसाराला लाथाळणं म्हणजे काय तर याचा अर्थ हे संसार आहे, हे शरीर म्हणजे महाराज त्या ठिकाणी म्हणतात आगा उपजनी आणि निमने, हे साचची जे का मानणे तो जीव लोक म्हणे संसार रोहन, त्याला संसार म्हणतात. अवघाचे संसार सुखाचा करीन तो संसार. पुढे महाराज म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य, संसाराची अंगी अवघीचं व्यसनी आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. संसार म्हणजे या संसाराला येणं, आली या संसारा उठा वेग करा. संसाराला येणं म्हणजे या ठिकाणी जन्माला येणं सगळं सोपं आहे. त्यागाची भाषा बोलणं सोपं आहे, पण त्याग करणं त्या ठिकाणी अवघड आहे. ते काय माहिती का, मला आता 60 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर पुढचं म्हणता येईल विठाला विठाला काय. वारकरी संप्रदायामध्ये अशी मंडळी होऊन गेली भाऊ, त्या लोकांची आठवण आली. मी सकाळी सुरुवात दिवसाची करत असताना वैकुंठवासी गुरुदेव विठ्ठल बाबा घोले यांच्या फोटोला पाहून सुरुवात करतो, आणि संध्याकाळी झोपत असताना घोलेबांच्या फोटोला बघून माझी दिवसाची सांगता करतो. विठ्ठला विठ्ठला. ह्या लोकांच्या फक्त आठवणी जरी आल्या, ह्यांच्याकडे जर बघितलं दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष, स्वतःचं जीवन परमार्थाकरता कसं घालवावं. आता वर्तमान काळामध्ये जर तुम्ही म्हणला विचार जर केला की आपल्याला वैकुंठवासी गुरुदेव विठ्ठल बाबा घोले त्यांना बघता आलं नाही, तर आपण त्याचं दुःख मानू नका. आता वर्तमान काळामध्ये आमच्या मोठ्या कदम माऊलीला जरी बघितलं तरी घोलेबाला बघितलेलं पुण्य आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार आहे. हे वारकरी संप्रदायामध्ये ही जी मंडळी आहे ना, ह्या मंडळीचं दर्शन जरी झालं. आम्ही ज्यावेळेला राजस्थानी त्या शाळेमध्ये कार्यक्रम केला, तुम्हाला एक सांगू का, पैशाकरता भांडणारे अनेक आहेत, पण पैसे परत देणारे कीर्तनकार कमी आहेत, कमी आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय. आम्ही ज्यावेळेला राजस्थानीमध्ये कार्यक्रम केला आणि ज्यावेळेला त्यांना पैसे दिले तर ते काय म्हणायचे मला की महाराज मी एस टीनं आलो आहे आणि तुम्ही मला काय करा फक्त 1000 रुपये द्या. मी म्हणलं तुम्ही पैसे इथं ठेवताल तर आमचे भांडणं लागतील कार्यकर्त्याचे माझे, त्याच्यामुळे ही घेऊन जा.
कशा करता तुम्ही सद्गुरू जोग महाराजांचं अन्नसत्र आहे. आज कमीत कमी 400 विद्यार्थ्यांना दररोज तिथं अन्नदान आहे आमचं जोग महाराजांच्या संस्थेमध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून तिथं 10,000ची पावती तुम्ही फाडा, पण इथं पैसे ठेवू नका. सत्कार्याला जर पैसा जात असेल, यथायोग्य ठिकाणी जर पैसा जात असेल तर त्या ठिकाणी दान देणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मी कुठून बाजूला गेलो, संसाराचा म्हणजे या शरीराचा त्याग करणं एवढं सोपं नाही. पण संत महात्म्यांना माहिती आहे की आपल्याला जे मिळाले ना ते एक ना एक दिवस टाकावं लागणार आहे. का देह हा पाचाचा आणिला उसना शेकी ज्याशी त्यानीची देणे लागे. भाऊ आमच्या दादा शिरोळकरांचे काढो चाल म्हणतो, मला स्वर नाही एवढा पण म्हणतो, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन बाबा खानदानिक चाली. हां हां पहिली चाल खाली झाली काका भाऊ, पहिली चाल खाली झाली की दुसरी चाल वर म्हणायचे, नाहीतर मी पुन्हा येईल मुख्यमंत्री पुन्हा उपमुख्यमंत्री. नाही असं होतं कधी कधी. मग या प्रकारानं पहिली विठ्ठल देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. महाराज म्हणतात हे आपलं नाही. एक उदाहरण मी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे याच्यामध्ये एक उदाहरण देत असतो, ते उदाहरण देतो आणि तिसऱ्या प्रमाणाकडे मी जातो. काही दिवसाकरता हे शरीर आपण फक्त उसणं आणलेलं आहे आणि उसणं आणल्यानंतर ज्याची त्याला परत देत असताना त्याच्यामध्ये दुःख मानण्याची काही गरज नाही. त्याच्याकरता गुरुवरे महाराज एक उदाहरण देत असतात. आपण जर त्या ठिकाणी 10-12 वर्ष भाड्याच्या घरात राहिलो आणि ते भाड्याचं घर सोडून आपण जर बंगला विकत घेतला, तिथं जर आपल्याला जायचं असेल बाबा, तर त्या घरी राहायला जात असताना हसावं का रडावं? बोला ना तुम्ही सांगा की. हां भाऊ हसावं, बरोबर आहे ना. मग मला सांगा, हे शरीर ही भाड्याचं घर आहे, मग हे सोडून आपल्याला जर देवाकडे जायचं असेल तर हसावं का रडावं? हसायला पाहिजे ना. पण आपण हसत नाही, आपण त्या ठिकाणी रडतो. कशा करता रडतो? महाराज म्हणतात हे रडतात ना ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या स्वार्थाकरता मनुष्य रडत असतो. रडण्याची पद्धत आहे. महाराज म्हणतात तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होईल, असं प्रत्येकाचा स्वर असतो. बरोबर आहे ना. ते त्याच्याकरता रडत नाही, तर माझं काय होईल याच्याकरता प्रत्येकजण त्या ठिकाणी रडत असतो. फक्त एक आहे, जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी सांगतात, सोडायचं आहे ना तर सुटसुटीत आनंदानं त्या ठिकाणी सोडून द्या. एकच उदाहरण देतो. प्रत्येक गावामध्ये 2 पाटील असतात बघा. एक महाले पाटील आणि दुसरे, बोला जरा मोठ्यानं, पोलीस पाटील. बरोबर आहे. एका हे पाटील आलेत म्हणून मी सांगतोय अंकुश पाटील आलेत म्हणून, हे की नाही. हां
मग त्यावेळेला 2 पाटील, एका पाटलाच्या मुलाचं लग्न, आणि लग्न असल्यानंतर त्यांनी सांगितलं सगळ्यांना गावात पत्रिका द्या, परिसरामध्ये पत्रिका द्या. दिल्या ना, आणि दिल्यानंतर परिस्थिती अशी झाली, दुसरे जे पाटील होते ना त्यांच्याकडेही पत्रिका देण्याकरता तो मुलगा गेला, आणि मुलगा गेल्यानंतर ते पाटील घरी नव्हते. मग दारात त्या ठिकाणी पलंग वगैरे टाकलेला, त्याच्यावर गादी. या मुलानं काय केलं, पाटलांनी सांगितलं ना या पाटलांना द्या पत्रिका, म्हणून ते गेले. पण ते घरी नसल्यामुळं त्या गादीखाली पत्रिका ठेवली, तो मुलगा निघून आला. ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी हे पाटील त्या मंडपामध्ये बघू लागले की सर्वजण आलेत, पण पाटील कसे काय दिसत नाही. त्या मुलाला हाक मारली, बाळा इकडे रे. ते पाटील आपल्या गावचे जे दुसरे पाटील आहेत त्यांना पत्रिका दिली का, ते मला दिली, पण ते घरी नव्हते, त्याच्यामुळे त्या गादीखाली पत्रिका ठेवली. मग तोपर्यंत त्या पाटलीनेला एक जण म्हणू लागला, तुम्हाला यायचं नाही का लग्नाला. ते म्हणले आम्हाला पत्रिका नाही त्याच्यामुळे येणार नाही. मला तुम्हाला विचारायचं, पत्रिकेचं ज्ञान नाही का पत्रिका नाही. पत्रिकेचं ज्ञान नाही. मग त्यांच्या घरात एक भांडे घासणारी जी स्त्री होती ना, तिनं सांगितले पाटील बाई लग्नाला चला. ती म्हणली आम्हाला पत्रिका नाही, आम्ही येणार नाही. ती म्हणली मग असं करा, तुमची जी भारी साडी आहे ना ती साडी मला द्या, तुमचे अलंकार आहेत ते मला द्या, कमीत कमी तुम्हाला यायचं नाही तर बोला की मी तरी जाते. मी जाते म्हटल्यानंतर तिनं अलंकार दिले, ती साडी दिली, ही निघून गेली. आणि ते मुलगा पळत पळत आलं आणि पाटलानं म्हणू लागलं पाटील लग्नाला चला. ते मला आम्हाला पत्रिका नाही. लगेच त्यानं ती गादीखालीचा दिलेली पत्रिका ठेवली होती ना ती दाखवली आणि सांगितलं पाटील एवढं ही पत्रिका तुम्हाला सगळ्याच्या अगोदर दिली. लगेच हाक मारली, पाटलीनबाई चला आपल्याला लग्नाला जायचं आहे. अहो जायचं आहे, पण ती माझी साडी माझे अलंकार ठकीनं नेले ना, आता कसं काय जायचं. तुम्हाला जरा माफी मागून सांगतो, गरीब लोकांनी खरे अलंकार घालू द्या, लोक खोटंच म्हणतील. आणि मोठ्या लोकांनी हे तर तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. मोठ्या लोकांनी खोटे घातले तरी लोक त्यांना मोठं समजतात. मग परिणाम असा झाला, हे जेवढा लग्नाला गेले तिथं, आणि गेल्यानंतर ही जी ठकी होती ना ठकी, ती ज्या ठिकाणी फुफुटा धुरोळा दिसेल तिथं बसायची. मग पाटलीनबाईने विचार करायचा, तिचा जो शालू होता ना ती मळेल म्हणून तिनं काय करायचं, तिच्या पाठीमागं पाठी घेऊन फिरायचं, ठकोबाई ह्याच्यावर बसा. लोकांना नक्की कळणं ही पाटली नाही का ही पाटली नाही, काय चाललं हे. हां मग असं म्हटल्यानंतर तिथे गेल्यानंतर पुन्हा जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर नीट ही मनोरंजन किंवा विनोद म्हणून ऐकू नका, शेवटी मुद्द्यावर कुठं येतोय बघा, हे लक्षात घ्या. परिणाम असा झाला, ज्यावेळेला जेवायला बसली त्याचे 3 प्रकार केले, एक साडीवर, दुसरा अलंकारावर, आणि तिसरा तोंडात. 3 टप्पे झाले. मग ते पाटलीन मोठमोठ्यानं म्हणायचे, पण हिनं ठरवलं होतं पाटलीनबाई ज्या पंक्तीला बसती ना त्याच्या उलट्या दुसऱ्या पंक्तीला बसायचं. का समोर बसायचं नाही, पाठीमागं बसली. पाटलीनबाईचं लक्ष सगळं तिकडंच. ती म्हणली ठके माझ्या साडीवर माझ्या अलंकारावर घाण पडते, तुला कळतं का नाही. तिने विचार केला हिचे तर अलंकार द्यायचेच आहेत, पण एवढ्या लोकात अपमान होतंय. मग ती ठकी काय म्हणली, पाटलीनबाई तुमच्या साडीवर तुमच्या अलंकारावर घाण पडती, तुम्हाला वाईट वाटतंय, मग तुमच्या नवऱ्यानं माझ्याकडे कशाला घाण ठेवावेत. बोला की. ती काय म्हणली, तुमच्या नवऱ्यानं माझ्याकडे कशाला घाण ठेवावेत. आता मला तुम्हाला मुद्दा विचारायचा आहे, अलंकार घाण ठेवले होते का काही दिवसाकरता घालायला दिले होते. इथं या बोला ना, काय करत दिले होते, काही दिवसाकरता वापरायला दिले होते, घाण ठेवलेले नव्हते. तसं हे शरीर काही दिवसाकरता वापरायला दिले, घाण ठेवलं नाही. विठाला आमचे बुवांचे शब्द मला आठवतात. बुवा म्हणायचे, शहाण्या माणसानं अविश्वासाचा ठराव येऊन राजीनामा देण्यापेक्षा शहाण्या माणसानं लवकर राजीनामा द्यावा. तसं काळाचा घाला पडण्याच्या अगोदरच आपण त्या ठिकाणी सावध राहावं. तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल, परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, परमपूज्य वंदनीय चंद्रशेखर बाबा देगलूरकर, ज्यावेळेला वैकुंठवासी गुरुवर्य दुंडा महाराज गेले, आणि दुंडा महाराज गेल्यानंतर वैकुंठवासी कृष्णामाई आईंना त्या ठिकाणी कळालं की त्या मठामध्ये सगळी लगबग चालू झाली. आईसाहेबांनी सहज विचारलं एक जणाला, काय झालं रे. तर आता सांगणार कोण. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं महाराज गेले. महाराज गेले एवढा शब्द ऐकला आणि आईसाहेबांनी क्षणात प्राण सोडून दिला. का झाकली या घटीचा दिवा, निनी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता. महाराज म्हणतात, पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परे. क्षणात त्या ठिकाणी प्राण सोडून दिला. तसं आपल्याला ज्या दिवशी कळेल ना हे शरीर नाशिवंत आहेत, त्या दिवशी संत महात्मे त्या शरीरावर होतात. गेले आशापाश निवारुनी भक्ताईसे जाना, जे देही उदास. उदास का होतात तर त्यांना माहिती आहे शरीराच्या ठिकाणी स्वभावनाश,
शरीराच्या ठिकाणी आश्रयनाश, शरीराच्या ठिकाणी परतानाश, तिन्ही नाशाने युक्त असणारे हे शरीर आहे. म्हणून महाराज म्हणतात या शरीराला आम्ही काय केलं? लाथाळलेला संसार, म्हणजे हे शरीर त्या ठिकाणी त्यागलं. पुढे महाराज म्हणतात केला षड उर्मीचा मार. 3 प्रकारच्या असणाऱ्या 6 प्रकारच्या उर्मी सांगितल्या. शरीराच्या उर्मी, प्राणाच्या उर्मी आणि मनाच्या उर्मी, या वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या उर्मी जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी सांगतात. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभांकार हे षडी विकार आहेत. पण बऱ्याच वेळा कीर्तनकार हे याच्यामध्ये सांगून टाकतात की हे उर्मी वेगळ्या आणि त्या ठिकाणी विकार वेगळे. विठाला विठाला तुका म्हणे गंगा सागर संग, तुका म्हणे गंगा सागर संग, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया. हे प्रमाण देता देता काही गोष्टी भाऊ मला जी खंत वाटते आता ती बोलून जातो मी. आणि बोलल्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला संस्थेनेच आदेश दिलेत की या गोष्टी करा. वर्तमान काळामध्ये मी मराठा आहे, मी त्या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, कोणत्या जातीचा आहे, हे वर्तमान काळामध्ये मी धनगर समाजाचा आहे का, मी मराठा समाजाचा आहे का, मी माळी समाजाचा आहे का, मी कुंभार समाजाचा आहे का, कोणता, मी सोनार आहे का, हे लक्षात घेऊ नका. वर्तमान काळामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, मी हिंदू आहे. बोला, मी हिंदू आहे एवढंच फक्त लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही जाती जातीमध्ये वर्गीकरण करत बसाल त्या दिवशी या हिंदूवर आक्रमण झाल्याशिवाय राहणार नाही. काय वस्तू, ऊसाची मुळी जर एकत्रित बांधली तर त्या ऊसाला कोणीही मोडू शकत नाही. पण त्या मुळीतून जर ऊस बाजूला जर गेले तर तुम्हाला चरकात घातल्याशिवाय राहणार नाही. द्राक्षे जर घडामध्ये राहिले तर तो विकणारा त्या ठिकाणी सांगत असतो 100 रुपये किलो आहेत. पण त्याच्यामधून जर गळून खाली जर पडले तर त्यावेळेला त्याला विचारलं का हो कसे ते म्हणतो ते काय 20 रुपये. मग ते म्हणले का, ते घडाला सोडून गेलेत. लक्षात आलं तर बरं, नाही तर उद्या लक्षात घ्या. आणि जे घडाला सोडून गेले ना त्यांची किंमत राहत नसते, ही लक्षात घ्या. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकीकरण करणं, मला 2 माणसं जास्त आवडतात बघा. तुम्हाला हे सांगू का, हिंदू संस्कृती जर टिकवायची असेल ना तर त्याच्याकरता हे 2 माणसं फार मोठी योग्य आहेत. मला आवडता एकच व्यक्तिमत्व आवडतं आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे, मी आत्ता UP गेलो होतो, ते व्यक्तिमत्व म्हणजे योगी आदित्यनाथ. योगी परखड निर्णय. एखादी गोष्ट दिसली ना, दिसल्याबरोबर त्याच्यावर वेळेवर ताबा मिळवण्याचं काम जर कोण करत असेल, असे लोक या देशाची आणि या काळाची असणारी गरज आहे, लक्षात घ्या. आपण काही कोणत्या पक्षाचा प्रचार करायला नाही, पण जे मला आवडतं ते मी सांगून टाकलं. विठाला प्रमाण कोणतं दिलं? तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता त्याच्याकरता उदाहरण देतो. बाबळीचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, चिंचेचं झाड आहे, बरोबर आहे ना. तर महाराज त्या लाताळीला संसार केला षड उर्मीचा मार. ती प्रमाण दिलं. लिंबाचं लाकूड आहे, बाबळीचं लाकूड आहे, चिंचेचं लाकूड आहे, पण ज्या दिवशी ते अग्नीत टाकेल ना त्या दिवशी फक्त तिन्हीचे मिळून राखच होते, बरोबर आहे ना. तसं महाराज म्हणतात गंगेचं तीर्थ असू द्या, यमुनेचा असू द्या, चंद्रभागेचा असू द्या, इंद्रायणीचा असू द्या, समुद्रात गेलं की फक्त त्याचं नाव समुद्र, बाकीचे नावं समाप्त झाले. हे जसं तसं एकदा का देवापाशी आपण जवळ गेलं रे गेलं की आपण देव समरूप त्या ठिकाणी झालो. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. या प्रकारानं लाथाळलेला संसार केला षड उर्मीचा मार. संसार लाताळा म्हणजे संत महात्मे या शरीरावर उदास झाले. का उदास झाले? माहिती होतं
आणलंय शरीर आणि एक ना एक दिवस ज्याची त्याला परत द्यायचं आहे. मग तुकोबारा या संत महात्मे या शरीराचा त्या ठिकाणी त्याग करतात. मग महाराज तुम्ही हे त्याग करत असताना कशा कशाचा त्याग केला? जनतना धाना जनतना धाना ही समान समाजस्तुती करतो आणि समाज त्या ठिकाणी निंदाही करतो. माफी मागून सांगतो, एखादी गोष्ट जर चांगली सांगितली तर समाजाला पटत नाही, पण वाईट गोष्ट जर असेल तर ती मात्र लवकर पडते. याच्याकरता गुरुदेव महाराज सांगत असतात, सत्य घराच्या बाहेर निघण्यापर्यंत असत्य सगळं गाव फिरून आलेलं असतं. बरोबर आहे ना? सत्यानं घर सोडण्यापेक्षा असत्य सगळं गाव फिरून आलेलं असतं. तुम्ही जर म्हणालात ना तर या महाराजांना असं केलं, या महाराजांनी तसं केलं, एवढी प्रगती केली, तर लोक मनावर घेणार नाहीत. आणि तुम्ही जर एखादा जर म्हणलं ना त्या महाराजांना असं केलं आहे, ती म्हणले मला वाटतच होतं ते तसं असेल म्हणून. बोला की वाट की नाही? ह्याचा अर्थ असा आहे, चांगलं जे आहे ना ते लोक ऐकत नाहीत, पण वाईट गोष्टीवर मात्र माशी सर्व पदार्थावर बसते पण विस्तवावर बसत नाही. तसं माणसं सगळ्या वाईट गोष्टी करतील पण चांगल्या गोष्टीची स्तुती मात्र त्या ठिकाणी करत नाही. आमचे महाराज म्हणायचे, दुसऱ्याचा मोठेपणा वर्णन करण्याकरता मनुष्याचं मनसुद्धा तेवढंच मोठं असावं लागतं, तेवढंच मोठं असावं लागतं. तसं महाराज या ठिकाणी म्हणतात, ऐसा हा लौकिक कदा राखिवेना पतित पावना देवराया. ते प्रमाण पूर्ण आहे, ते अभंग आहे. त्याच्यामध्ये महाराज म्हणतात, लग्न करू जाता म्हणते हा मातला न करिता झाला. या प्रकारानं महाराजांनी एक प्रमाण मग काय करा, समाजाचा तुम्ही त्याग करा. ज्या दिवशी समाज आपली स्तुती करेल त्या दिवशी तुमची प्रगती खुंटल्याशिवाय राहणार नाही. समाजानं कायम तुमची स्तुती करण्याच्या ऐवजी तुमची निंदा केली पाहिजे. बुवा म्हणायचे, आयुष्य परमार्थामध्ये चालत असताना कळस कधी सापडू नये. ज्या दिवशी तुम्हाला कळस सापडेल त्या दिवशी तुमची प्रगती समाप्त झाली. तुम्हाला आयुष्यभर हळूहळू डाळे डाळे केतुले निये के वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित टाके. तुम्ही काय करा, परमार्थ करताना त्या ठिकाणी मंद गतीनं विचारपूर्वक त्या ठिकाणी करा. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आले विन. या प्रकारानं जन समाज स्तुती करतो, समाज निंदा करतो. याच्याकरता एक संक्षिप्त उदाहरण देतो आणि माझ्या ठोबा रुक्माईमधलं म्हणजे त्या ठिकाणी भजन घेतो. ज्यावेळेला दोघेजण पिता पुत्र प्रवासाला निघाले आणि जात असताना त्यांनी काय केलं, ते घोडं घेऊन बरोबर निघाले होते आणि जात असताना त्या घोड्यावर दोघेजण बसले. आणि दोघेजण बसल्यानंतर गावातील लोक म्हणू लागले, यांना कळायला पाहिजे ना त्या घोड्याचा जीव केवढा, आणि हे दोघेजण त्याच्यावर बसले. असं म्हटल्यानंतर लोक निंदा करू लागले. मग त्याने सांगितलं, असं कर, मुलाला सांगितलं तू बस मी चालतो. पुढच्या गावात गेल्याबरोबर लोक म्हणले, बघा वयोवृद्ध वडिलाला चालवतात आणि तरुण मुलगा बसला.
पुढे गेल्यानंतर परिस्थिती अशी झाली, तो मुलगा चालू लागला, वडील बसले, ते म्हणले बघा त्या लेकराला चालवावं लागले आणि स्वतः बसले. ते म्हणले आता काय करू, दोघालाही बसू देत नाही, एकालाही बसू देत नाही, आता घोडंच उचलून घेऊ. मग त्याने दोघं जणांनी मान खाली घातल्यावर ते म्हणले जे बसायचे ते बघा उचलायला लागले. तुम्हाला समाज कसंही राहू देणार नाही, फक्त एक काम करा, तुमचा मार्ग सरळ ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण कीर्तन करत असताना 2-3 गोष्टी मुद्द्याच्या लक्षात ठेवायच्या. अभंगाला जास्त तुम्ही रंग देण्यापेक्षा मर्यादित जरी तुम्ही कीर्तन केलं, 2 तास कीर्तन करण्यापेक्षा 1.5 तास जरी केलं, पण अभंगाला धरून जर चिंतन केलं तर त्याच्या इतका आनंद दुसरा कशात नाही, कशातच आनंद नाही. ही मंडळी दररोज फिरणार आहेत, भाऊ फिरणार आहेत, काका फिरणार आहेत, बाबा माऊली ही सगळं मंडळी फिरणार आहेत, महाराज मंडळी. तुम्हाला एक सांगू का, अभंगावर जर तुम्ही यथायोग्य रीतीनं जर 2 तास बोललात ना, त्याचा आनंद आम्हाला सुद्धा गाडीत बसल्यावर मिळतो. आणि आपण जर अभंगावरच नाही बोललं तर गाडीत जरी निघाला तो 20 लाखाच्या, तर 20 मिनटंसुद्धा तुला समाधान वाटणार नाही, हे लक्षात घ्या. AC लावली तरी तुला गरम झाल्याशिवाय राहणार नाही. वर्तमान काळामध्ये सगळ्यात अवघड झाले, काय झाले, एका महाराजानं 2 तास अभंगावरच आलं नाही. मग आमचे एक मोहखेडचे मधुबा आहेत ना, मधुबा तुम्हाला बळीबा माहिती आहे, मधुबा आणि मोहगावचे, आणि ते परकड व्यक्ती आहे. हां नाही व्यवहारात गरीब आहे पण परमार्थात श्रीमंत आहे. विठाला विठाला 2 तास झाला अभंग घेतला आणि त्या अभंगाचा महाराजाचा मेळच लागना. अभंग तळ्यात आणि महाराज मळ्यात. मग मधुबांना काय भावना आवरेना आणि ते गावही सांगतो कीर्तन झाल्यावर. मग ते म्हणले महाराज त्या अभंगाला थोडा स्पर्श केला तर बरं होईल, म्हणजे जसं कावळा आता पितृपक्षात शिवतो ना तसं शिवा थोडं म्हणले त्याला. शिव म्हटल्यानंतर ते म्हणले महाराज अभंगावर बोलायला काही नाही, पण आता पसारा बराच पांगला आहे. मग पसारा पांगला आहे म्हटल्यानंतर मग आमच्या मधुबाचं बोलणंही तसंच आहे. मधुबा म्हणले मग आता काय करा, पसारा पांगला असला तर जिथला पसारा तिथंच पडू द्या, आता फक्त जय विठ्ठल घ्या. नाही बरोबर आहे ना, तुम्ही जर त्या अभंगाला स्पर्श करत नसाल तर वारकरी संप्रदायामध्ये त्याला काय किंमत आहे का, मला हे सांगा ना. जन आणि दुसरा असणारा महाराज म्हणतात जन तन, तन म्हणजे हे शरीर, हे जे आहे ना शरीर, हे शरीर कसं आहे, हे जास्त कालावधीपर्यंत टिकणारं नाही. काकड्यामध्ये आमच्या महाराजांनी गोड प्रमाण दिलं. महाराज त्या ठिकाणी म्हणतात आयुष्य जात आहे पहा काळ जपत सेवा सोहिताचा गोरवा ध्यानी राहा श्रीहरीचा. काळ जपतसे महा सोहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. महाराज त्या ठिकाणी म्हणतात आयुष्य आपण काळाच्या जवळजवळ चाललेलं आहे. माफी मागून उदाहरण देतो, बऱ्याच वेळेला मोठमोठे डिजिटल लागलेले असतात बघा, वाढदिवसाच्या बोला की हार्दिक शुभेच्छा. एका व्यक्तीनं कमीत कमी 100-150 त्या ठिकाणी डिजिटल लावले. मला इच्छा झाली आणि ड्रायव्हरला मी सांगितलं जाऊ दे रे त्यांच्या बंगल्यावर गाडी आपण विचारू तरी. मी त्यांना म्हणलं साहेब तुमचे कमीत कमी 100 ते 150 डिजिटल लावलेले बघितले, त्याच्यावर सौजन्य दिसलं, हे मित्रमंडळ ते मित्रमंडळ. मग ते मी म्हणलं तुम्ही फारच प्रसिद्ध आहेत. ती म्हणलं मी त्यांना 200 बोर्डाचे दिले होते, त्यांनी 150 लावले का काय, म्हणजे आम्ही देऊन लावावं लागतं आहे की नाही, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा कीर्तन करायला सुद्धा असं करावं लागतं, हे 500 रुपये ने लोकात मला मोठा हार घाल आहे की नाही. विठाला विठाला तुम्हाला एक सांगतो, काल वाचण्यामध्ये गेलं माझ्या, तुम्ही जर स्वतःची स्तुती स्वतः जर करत असाल तर ओळखायचं तुमच्या आता जवळजवळ डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली. तुम्ही स्वतःची स्तुती समाधानं स्तुती करावी. तुम्ही स्वतः जर स्तुती केली आत्मस्तुती तर त्याचा परिणाम काही होऊ शकत नाही. तुम्ही निघून गेलात ना तरी समाधानं त्या ठिकाणी स्तुती करत राहावे. आमच्या बॉनचे शब्द ते सांगतो आणि मी भजन घेतो. महाराज सांगायचे तुम्ही बसलात ना तर 10 लोक तुमच्या शेजारी बसावेत,
तुम्ही चाललात ना तर 10 लोक तुमच्याबरोबर चालावेत, तुम्ही बोलायला लागलात ना तर 10 लोकांनी मन लावून ऐकावं, आणि तुम्ही ज्या दिवशी गेलात ना ज्याला कळेल त्याच्या डोळ्यात पाणी यावं, हे वारकरी संप्रदायाचे जीवन जगणं. तो काय म्हणे, एका मरणीची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज म्हणतात जन आणि दुसरा असणारं तन. या तनाबद्दल पुढे मी त्या ठिकाणी एक 15-20 मिनिटात वर्णन करतो. तन धन तृणाही समान विढोबार कुमाई बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो पातळीला संसार पातळीला संसार आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत
संसार लाथाडिला संसार डिला संसार लाथाडिला संसार संसार लाथाडिला संसार लाथाडिला संसार लाथाडिला संसार लाथाडिला संसार केला षडउर्मीचा मार, केला षडउर्मीचा मार. केला षडउर्मीचा मार, केला षडउर्मीचा मार, केला षडउर्मीचा मार, केला षडउर्मीचा मार. सगळे म्हणा. जन तन धन केले तृणाही समान, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. तिसऱ्या प्रमाणामध्ये महाराजांनी सांगितलं जन, दुसरं असणारं तन आणि तिसरं असणारं धन. ते वारकरी संप्रदायामध्ये जे धन जे आहे ना, ते व्यवहारातलं धन आपल्याला कोणत्याही कामाला येत नाही, पण परमार्थातलं धन मात्र आपल्याला त्या ठिकाणी आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. हे सोडा दुसरं प्रमाण. जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन, अमूर्तमूर्ती मधुसूदन समचरणे दे केला. महाराज म्हणतात आम्हा विठ्ठल जीवन टाळचे पुढे या धन. सगळ्यात मोठं जर धन कोणतं असेल तर ते व्यवहारातलं धन नाही, परमार्थातलं धन म्हणजे हे नामस्मरण, हे सगळ्यात मोठं असणारं धन आहे. त्याच्यातलं एक संक्षिप्त उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. आपले जे असणाऱ्या नोट आहेत आता 500ची असेल, 200ची असेल, 100ची असेल, ती नोट इथं चालते पण अमेरिकेमध्ये चालत नाही, बरोबर आहे ना. आणि तिकडचा जो असणारे जे काही डॉलर असतील किंवा जे काही पैसे असतील ते इकडं चालत नाहीत, इकडचे तिकडं आणि तिकडचे इकडं चालत नाहीत. पण एक गोष्ट मात्र इथंही चालते आणि तिथंही चालते. सोनं इथंही चालतं आणि तिथंही चालतं. तसं नामस्मरण रूपी जे धन आहे ना ते इथंही चालतं आणि वर त्या ठिकाणी चालतं. करा हरी भक्ती पुढे येईल कामा, सोडविल यमा पासून या. म्हणून आपण जे बरोबर येणारं धन आहे ते धनच आपण त्या ठिकाणी कमावं. म्हणून महाराज म्हणतात जन तन धन केले तृणा ही समान. वारकरी संप्रदायात एक प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं. काही कुळामध्ये 5 संत झाले, काही कुळामध्ये 4 झाले, काही कुळामध्ये 3 झाले, काही कुळामध्ये 2 झाले. तसं एका कुळामध्ये 3 संत, राका बंका आणि वंका, तिघेजण. परिस्थिती अशी आहे की लाकडं शेतातून आणायचे, त्याच्या मुळ्या वगैरे तयार करायचे आणि ते गावात नेऊन विक्री करायचे. पती ज्यावेळेला पुढे चालतात सोडण्याचं एक कडं त्या ठिकाणी दिसलं आणि दिसल्याबरोबर पतीने विचार केला की पाठीमागून पत्नी येते, तिला जर आशा निर्माण झाली
तर ते सोन्याचं कडं घेईल. मग त्याने काय केलं, मुठभर माती घेतली, त्या सोन्याच्या कड्यावर टाकली. टाकल्याबरोबर पाठीमागून पत्नी येत होते. पत्नीने विचार केला, पती थांबले होते कशामुळं, म्हणून तिनं काय केलं, पाहिलं तर ते सोन्याचं कडं दिसलं. तिने विचार केला पाठीमागून मुलगी येते, तिला जर आशा निर्माण झाली तर ती मुलगी काय करेल, ते सोन्याचं कडे उचलेल. मग तिनं मुठभर माती घेतली, त्याच्यावर टाकली, पुढे निघून गेले. मुलगी पाठीमागून येत होती. मुलीनं विचार केला, वडील थांबले होते, आई थांबली होती, कशामुळं थांबली होती म्हणून पाहिलं तर ते सोन्याचं कडं दिसलं. मुलीनं त्याच्यावर माती टाकली नाही, घरी गेली. आई वडील बसले होते, मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केली. आई वडिलांनी विचारलं, काय झालं रडायला? ती म्हणली, तुमच्यासारख्याच्या पोटी जन्माला येऊन मला फार मोठं दुःख झाले. ते म्हणले, का? म्हणले, आई बाबा तुम्ही तिथं थांबलं होतात कशा करता? तर ते म्हणले, तिथं सोन्याचं कडं होतं आणि ते कडं जर पाहिलं तर तुझ्या आईला आशा निर्माण होईल, याच्याकरता मी त्याच्यावर मोठं माती टाकली. आईला विचारलं, तू? म्हणले, तू पाठीमागून येत होते, मग तुला जर आशा निर्माण झाली तर त्या सोन्याच्या कड्याला उचलतील, याच्याकरता आम्ही त्याच्यावर माती टाकली. मुलीनं गोड उत्तर दिलं. मुलीनं आईबाबाला सांगितलं, आई बाबा मातीवर माती टाकायची गरजच नव्हती, मातीवर माती टाकायची गरज नव्हती. सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. याचा अर्थ असा होतो, सोन्याला ती माती समजतात. तसं महाराज म्हणतात, इथं आम्ही त्याला गवत केले तृणाही समान, जन तन धन केले तृणाही समान, लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार. उगावाने आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता
तिच्या माता लाथाळीला संसार केला षडमुनीचा मार. तुम्हाला मना म्हणलं होतं, तुम्ही म्हणलं नाही. आता ज्याने ज्याने अंतरा म्हणला त्यांच्या त्यांच्या सर्व खात्यावर लाडक्या बहिणीचे 1500 पडणार आहेत. तुम्ही आता राहिले त्याच्यात. तो काय म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता लाथाळीला संसार केला षडउर्मीचा अमार. शेवटच्या प्रमाणामध्ये तुकोबारा सांगतात. तो का म्हणे आता म्हणजे वर्तमान काळ. काय झालं, ज्याने परमार्थामध्ये त्या ठिकाणी किंवा संसारामध्ये त्याग केला त्याचा अधिकार एवढा वाढतो. त्याच्याकरता संक्षिप्त एक उदाहरण दिलं जातं की ज्यावेळेला गोरक्षनाथ आणि कबीर महाराज दोघेजणी एकत्रित आले, संन्याशापेक्षा सुद्धा संसारिकाचा अधिकार हा फार मोठा आहे. दोघेजण एकत्रित आले, त्यांनी सांगितलं संन्याशी मोठा का संसारिक मोठा, संन्याशी मोठा का संसारिक मोठा. ते म्हणले अगोदर असं करा, समोर समुद्र आहे, त्याच्यामध्ये पहिल्यानं एक जणानं बुडी घ्यायची आणि दुसऱ्या जणानं त्याचा शोध घ्यायचा. जो सापडला तो हारला, ज्यानं शोध घेतला तो मात्र जिंकला. त्याने म्हणले अगोदर संन्याशाला मान द्यायचा, तुम्ही पाण्यात बुडी घ्या. बुडी घ्या म्हटल्यानंतर गोरक्षनाथांनी पाण्यामध्ये बुडी घेतली. हे कबीर महाराजांनी त्या ठिकाणी काय केलं, गोरक्षनाथांनी बुडी घेतली. बुडी घेतल्याबरोबर पाण्यात मासा झाले. मासा झाल्यानंतर कबीर महाराजांनी बरोबर तो मासा बाहेर काढला. मासा बाहेर काढल्याबरोबर आता त्यांनी सांगितलं कबीर महाराज तुम्ही माझा शोध घेतला, आता तुम्ही बुडी घ्या. बुडी घ्या म्हटल्यानंतर त्याने पाण्यात बुडी घेतली. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले, 12 तास झाले, तरी कबीर महाराज सापडायला तयार नाहीत. गोरक्षनाथ महाराजांनी हात जोडले सांगितलं महाराज मी पाण्यामध्ये बुडी घेतली आणि पाण्यामध्ये मी मासा झालो, पण 24 तास झालं मी तुमचा शोध घेतोय पण तुम्ही सापडत नाहीत, प्रगट व्हा. प्रगट झाले आणि त्यांना विचारलं का हो तुम्ही पाण्यामध्ये काय झाला होता. कबीर महाराजांनी सांगितलं पाण्यामध्ये मी पाणीच झालो होतो. हा कशाचा परिणाम असेल, संसार करू नये असं नाही, केला पाहिजे. फक्त संसारात राहताना आमचे बुवा म्हणायचे कमळानं पाण्यातच राहावं, फक्त पाण्याचा लवलेश लागू देऊ नये. नावेनं राहताना पाण्यातच राहावं, पाण्यात राहावं, फक्त नावेत पाणी येऊ देऊ नये. तसं संसारात राहावे पण संसाराचा लवलेश लागू देऊ नका. या प्रकारानं महाराज सांगतात तो का म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता. आम्ही काय केलं, ह्या सर्व गोष्टीचा त्याग केला, त्याचा परिणाम असा झाला आम्ही मुक्तीच्या माता. म्हणजे महाराज वारकरी संप्रदायामध्ये मुक्तीला किंमत नाही, वारकरी संप्रदायामध्ये भक्तीला किंमत आहे. कशी किंमत आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देवायसे करे. म्हणजे मुक्तीला किंमत नाही तर भक्तीला किंमत आहे. मग आम्ही काय केलं तर महाराज म्हणतात सर्वस्वाचा त्याग केला, त्याचा परिणाम असा झाला की मुक्ती मिळते. पण कशाने मिळते, देवाच्या द्वारे वाक्षण बरे तेने मुक्ती चारी साधेल्या. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, त्यानं सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता हे सगळे असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. पण महाराज त्या ठिकाणी म्हणतात आम्ही काय केलं, ह्या सर्वस्वाचा त्याग केला, त्याच्यामुळं त्याच्यावरही अधिकार गाजवण्याची वेळ आमच्यावर आली. पण तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, हे जसं प्रमाण आहे तसं तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. आज ज्यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या किंवा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही सेवा आहे. या पवार परिवाराला 1 वर्ष झालं, त्यांच्या मुली असतील मुलं असतील त्यांना त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी आई जाण्यामुळं कोसळला गेला. देवाला एक प्रार्थना करतो की हे दुःख सहन करण्याची ताकद या पवार परिवाराला त्या ठिकाणी भगवंतानं द्यावी. एक उदाहरण हे आयुष्यभर लक्षात ठेवा, माझं कीर्तन पूर्ण लक्षात ठेवू नका, पण हे आत्ता जे मी बोलतो आहे ते मात्र आयुष्यभर लक्षात ठेवा. मला एक जणानं विचारलं महाराज तुम्ही आईला सांभाळता का. एक जणानं मला विचारलं तुम्ही आईला सांभाळता का. मी म्हणलं मी आईला सांभाळत नाही. ते म्हणले मग कीर्तन कशाला करता. त्यानं पुन्हा एकदा विचारलं महाराज खरं सांगा तुम्ही आईला सांभाळता का. मी म्हणलं मी आईला सांभाळत नाही. मग त्यानं सांगितलं का सांभाळत नाही. मी म्हणलं आईला सांभाळण्या इतका अजून मी मोठा झालो नाही, अजूनही आईच मला सांभाळते, आईच मला सांभाळते. इतकं मोठं होऊ नका की आईला तुम्ही सांभाळणे इतके मोठे होऊ नका, आईनंच तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळावं हीच वृत्ती आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ठेवावी. म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला सांगून गेलो आई वडिलाची सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे. मला माहिती नाही की देवाची सेवा केल्यानंतर देव भेटतो का नाही हे मला माहिती नाही, पण आई वडिलाची सेवा केल्यानंतर देव भेटतो हे मात्र मला नक्की माहिती आहे, नक्की माहिती आहे. कारण का आपलं वारकरी संप्रदायाचं दैवतच म्हणजे भगवान परमात्मा पांडुरंग कोणामुळं आला. महाराज म्हणतात आई वडिलाची सेवा पुंडलिकरायानं केली त्याच्यामुळं भगवंताला पंढरीमध्ये त्या ठिकाणी यावं लागलं. तसं आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी चिंतन सेवा करतोय, ती सेवा करत असताना जे काही बरोबर आहे ते वारकरी फडकऱ्याच्या पुण्याचं गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, आणि जे चुकीचं असेल
की नक्कीच माझ्या बुद्धीचे दोष आहेत. झालेली सेवा ज्ञानोबा आहे, जगद्गुरू तुकोबा आहे. या ठिकाणचं ग्रामदैवत त्या ग्रामदैवताच्या चरणी ज्यांचं प्रथम असणारं पुण्यस्मरण आहे त्या वैकुंठवाशी पार्वतीबाई हरिभाऊजी पवार यांच्या त्या ठिकाणी चरणी अर्पण करतो. सेवेला या ठिकाणीच पूर्णविराम देतो. सर्वांची नावं मी त्या ठिकाणी घेतली. आमचे वरवटीची मंडळी, मळवटीची मंडळी त्या ठिकाणी आली. बघा ना वटी कशी आली, बोरवटी, मळवटीन, वरवटी, आहे की नाही? म्हणजे या प्रकारानं ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेत. मला ते भुसणीची आमची मंडळी त्या ठिकाणी आलेत. अनेक बाहेरगावून त्या ठिकाणी मंडळी या ठिकाणी आलेत. असंच आपण परमार्थाकरता योगदान देत राहावं. आणि जाता जाता भाऊ एकच देवाला प्रार्थना करेल की पांढरी वस्त्र अंगावर घातलीत, या पांढऱ्या वस्त्राला शेवटच्या क्षणापर्यंत कधी काळा डाग पडू देऊ नकोस, एवढीच भगवंताला मी त्या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी एकदा ज्ञानोबारायचं भजन घेतो. ज्ञानेश्वर पेटी वादक आणि याच्याकरता आपण टाळ्या वाजवल्या. पण माझे मत आहे अभंगवाणी आणि साऊंड सिस्टीम करता एकदा स्वतंत्र टाळ्या वाजवा म्हणा. विठ्ठल जय जय विठ्ठल. तुम्ही संत माझी आकडा दिटीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूती युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय.